नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि खरंच खूप मोठी खुशखबर आहे मित्रांनो तुमच्यासाठी. जर तुमचं ग्रॅज्युएशन नसेल झालं, जर तुमची 12वी जरी झाली असेल तरी रेल्वेमध्ये तुम्ही भरती होऊ शकता आणि जॉब मिळवू शकता. जवळपास 8,875 पदाची जी जाहिरात आहे ती लवकरच प्रसिद्ध होईल. त्यांनी शॉर्ट नोटीस वगैरे टाकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण हेच बघून घेणार आहे की नक्की किती जागा आहेत, कोणकोणत्या जागा आहेत, 12वीवरती कोण भरू शकतं, ग्रॅज्युएशनवरती कोण भरू शकतं, ह्या सर्व गोष्टी आपण याच्यात पाहणार आहोत. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच ज्या जाहिराती आहेत त्या तुम्हाला समजून वगैरे सांगितल्या जातील आणि तुम्ही फॉर्म भरायचं मिस करणार नाही मित्रांनो. आणि एक लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा जे तुम्हाला वाटते किंवा अजून कोणत्या जाहिरातीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. चला जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूयात. बघा, जी NTPC आहे, NTPC तर ग्रॅज्युएशन लेवलवरती ज्या जागा आहेत त्या आपण बघणार आहे. नंतर 12वी लेवलवरती बघणार आहे. नंतर त्याची सिलेक्शन प्रोसेस काय असेल, नंतर त्याचा अभ्यासक्रम काय असेल, या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. बघा, जर ग्रॅज्युएशन लेवल ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांच्यासाठी कोणकोणती पदे आहेत बघा. तर स्टेशन मास्टर आहे. तर स्टेशन मास्टरच्या 615 जागा आहेत. गुड्स ट्रेन मॅनेजर आहे, त्याच्या 3,423 या सगळ्यात जास्त या जागा आहेत मित्रांनो. ट्रॅफिक असिस्टंट आहे मेट्रो रेल्वेमध्ये, त्याच्या 59 जागा आहेत. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आहे, त्याला CCTS म्हणतात, 161 जागा आहेत. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट त्याच्या 921 जागा आहेत. आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट त्याच्या 638 जागा आहेत. म्हणजेच ज्या ग्रॅज्युएशन लेवलवरती आहेत त्या टोटल 5,817 जागा आहेत. टोटल 5,817 जागा आहेत. आता बघूयात की 12वीवरती ज्यांचं ग्रॅज्युएशन नाही झालं, जे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी किती जागा आहेत आणि कोणकोणत्या पोस्ट आहेत. बघा, ट्रेन्स क्लर्क आहे. ट्रेन्स क्लर्कमध्ये 77 जागा आहेत. बघा, कमर्शियल कम तिकीट क्लर्क त्याच्या सगळ्यात जास्त जागा आहेत, 2,424 जागा आहेत. पुढं आहे बघा, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट म्हणजे अकाउंटसाठी 394 आहेत. आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट त्याच्यासाठी 163 जागा आहेत. म्हणजे जवळपास ह्या 3,058 जागा आहेत. त्याच मिळून 8,000च्या वरती जागा जातात. आता याच्यासाठी सिलेक्शन प्रोसेस काय, ह्या तर झाल्या वॅकन्सीज. आणि याच्यासाठी सिलेक्शन प्रोसेस काय आहे मित्रांनो, बघा, याच्यासाठी जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती बघा, फेज 1 असते, फेज 2 असते, म्हणजेच CBT असते, लक्षात घ्या. CBT 1, CBT 2. CBTचा अर्थ आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 असते. नंतर 1मध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला, बघा 1मध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला तर 2 असते, म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट 2 म्हणजे CBT 2 असते. मग 2मध्ये पण तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागतं. आता पुढं आपण बघणार आहेत की CBT 1ला काय सिलेबस असणार आहे, CBT 2ला काय सिलेबस असणार आहे. आता त्याच्यामध्ये जरी तुम्ही क्वालिफाय झाला तरी तुमची टायपिंग स्किल टेस्ट असते किंवा कम्प्युटर टेस्ट आपण त्याला म्हणतो. याचं काही सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला लागत नाही, फक्त तुम्हाला ते टायपिंग आलं पाहिजे आहे ना. इंग्लिश वगैरे ते जे टायपिंग काय असेल ते तुम्हाला आलं पाहिजे. टायपिंग टेस्टमध्ये तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार मित्रांनो. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही फायनली जर झालं तर मेडिकल व्हेरिफिकेशन होणार तुमचं. मग मेडिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला फायनली जॉब तिथं मिळून जाणार. आता तुम्ही म्हणाल की याच्यासाठी काय सिलेबस वगैरे काय असतो किंवा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, CBT 1ला काय असतो, CBT 2ला काय असतो. बघा, RRB NTPC एक्झाम पॅटर्न आहे. आता हा 2024चा मित्रांनो इथं मी केलेला आहे, पण 2025ला पण सेमच आहे. 2025ला पण सेमच आहे. मग CBT 1 बघा काय आहे. CBT 1 तर बघा, मॅथमॅटिक्समध्ये नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला 30 येणार. म्हणजे सुरुवातीला हे बघा की काय काय येते. मॅथमॅटिक्स आहे, जनरल इंटेलिजन्स आहे किंवा जनरल अवेअरनेस आहे. याच्यामध्ये मित्रांनो इंग्लिश नाही, याच्यामध्ये इंग्लिश नाही. त्यामुळं ही खूप सुवर्णसंधी आहे. ज्यांचं इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी ही खूप सुवर्णसंधी आहे. बघा, मॅथमॅटिक्सला 30 क्वेश्चन येणार आहेत आणि टोटल मार्क्स किती असणार आहेत, 30 मार्क असणार आहेत. जनरल इंटेलिजन्स असेल त्याच्यासाठी 30 नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहेत आणि टोटल मार्क्स किती असणार आहे, तर टोटल मार्क्स पण 30च असणार आहेत, बरोबर. आता जनरल अवेअरनेसमध्ये टोटल 40 क्वेश्चन येणार आहेत आणि त्याच्यासाठी मार्क किती असणार आहेत, तर 40 असणार आहेत. म्हणजेच नंबर ऑफ क्वेश्चन 100 असणार आहेत आणि टोटल मार्क्स असणार आहेत 100 असणार आहेत, बरोबर. मग त्याला ड्युरेशन किती तुम्हाला दिलं जाईल, तर 90 मिनिटाचं ड्युरेशन तुम्हाला दिलं जाईल की 90 मिनिटे तुम्ही पेपर सोडवू शकता. हे झाले CBT 1. आता याच्यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला
याच्यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला CBT 2 द्यावी लागते. CBT काय द्यावी लागते? 2 द्यावी लागते. मग CBT 2 मध्ये काय आहे बघा. CBT 2 मध्ये फक्तच काय होतं की मॅथमॅटिक्सचं वेटेज वाढतं, म्हणजे 35 क्वेश्चन येतात, म्हणजे 35 क्वेश्चन होतात आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती होणार? 35च होणार. टोटल मार्क्स पण किती होणार? 35 होणार. जनरल इंटेलिजन्स आहे आणि रिजनिंग आहे, ते नंबर ऑफ क्वेश्चन 35 आहेत आणि मार्क्स पण त्याला 35 आहेत. आणि जनरल अवेअरनेसमध्ये क्वेश्चन 50 आहेत आणि टोटल मार्क्स किती आहेत? 50 आहेत. म्हणजेच काय की टोटल फक्त इकडे बघा, इकडे 5 आणि 5 मध्ये इकडे 10 आणि इकडे 5 आणि 5, इकडे 10 मार्क फक्त वाढतात, बाकी सेम राहते आणि 120 मार्काचा पेपर असेल. आणि हा खूप इझी पेपर येतो मित्रांनो, हा खूप इझी पेपर येतो, काहीच अवघड नसतं यामध्ये. त्यामुळे हा फॉर्म तुम्ही भरला पाहिजे. आणि अधिक माहितीसाठी आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. अजून तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा की याच्याबद्दल अजून काय माहिती पाहिजे, तर आपण त्याच्यावरती तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.